बाबा टॉकीजच्या सिनेमाची हिरो या सदरामध्ये मी प्रकाश भालेकर आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या अँगलने पाहणार आहे. म्हणजे सिनेमा कॅमेरामन बघतो, पण कॅमेरामनच्या मागे ज्याचे डोळे असतात तो दिग्दर्शक. असे एक दिग्दर्शक आज आपल्या सोबत आहेत, ज्याचं नाव आहे शशिकांत तुपे. पण इंडस्ट्री सगळी त्याला शशी तुपे म्हणून ओळखते. शशी तुपेजी, तुमची ह्या इंडस्ट्री मधलं पदार्पण एक्झॅक्ट कसं काय झालं? इकडे कसे ओढा? फार गमतीशीर आहे पदार्पण. रवींद्र नाट्य मंदिरला स्वामी समर्थ एकांकिका स्पर्धा भरायची. बरं. खूप वर्ष झाली, आता बंद झाली ती. बरं. मी ज्या वेळेस त्या स्पर्धेत भाग घेतला त्यावेळेस साधारण 87 एकांकिका होत्या. हो का? आणि त्यावेळेस प्रतिथयश सगळे कलावंत दिग्दर्शक त्यांच्या एकांकिका त्या स्पर्धेत असायचे. बरं. आम्ही माझगावला राहणं, माझं लहानपण माझं माझगावला गेलं. तर आम्ही मित्रमंडळीने एक संस्था आपल्याला नाटकाची आपण खास म्हणूया, नाटक अभिनय कोणाला दिग्दर्शन करायचंय, कोणाला अभिनय करायचंय असं म्हणून आम्ही आपलं सौदा वय सगळं शेमडी पोरं म्हणायचे आम्हाला त्या स्पर्धेत लोक. आम्ही गेलो होतो त्यावेळेस, तर त्या स्पर्धेत आम्ही सहभागी झालो होतो. आणि ती एकमेव आम्ही अमॅच्युअर संस्था आमची पहिलीच ओजस्वी मुंबई नावाची संस्था आणि अकल्पित वादळ नावाची एकांकिका आम्ही केली होती. त्यावेळेस मला ती विषय मी स्वतः लिहिला होता, माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका. मी पहिल्यांदा दिग्दर्शन केलं आणि फार अनुभव नव्हता. 12वीची परीक्षा झाली होती आणि त्याच्यानंतर हा सगळा विषय होता. तर त्यावेळेस विषयाचं गांभीर्य खूप छान होतं. त्यावेळेस एड्स अवेअरनेसचं खूप महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं मोठं काम सुरू होतं एड्स अवेअरनेसवर. आणि आम्ही कॉलेजला असताना कॉलेजच्या माध्यमातून पथनाट्य करायचो कामाडीपुरा वगैरे त्या गल्ल्यांमध्ये. तर तिथे तो अवेअरनेस करताना ना आम्हाला एड्स होतो कसा आणि त्याच्यावरची प्रिकॉशन कसे ह्याच गोष्टी सांगितल्या जायचं. आणि आम्ही ते कंडोमचे पाकिटं वाटायचो त्या गल्ल्यात. योगायोग असा आहे, एक टेलिप्ले लिहिला होता जो मी डिरेक्ट केला आणि हाईट म्हणजे मकरंद अण्णासपुरे पहिल्यांदा हिरो होते. त्याची सुरुवात आधी ती बाकी नोकर बिकर करत होती, त्यांची मेहनत होती, पण सगळ्यात पहिले हिरो बनवायचं श्रेय आम्हा दोघांना जातं. आणि मकरंदला डोळ्यासमोर धरून लिहिलेली गोष्ट आहे ती. आणि तीच दूरदर्शन आम्ही प्रेझेंट केली आणि चांगली झाली. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही त्या एकांकिकेत झालं कसं गंमत, शेवटचा प्रयोग आमचा होता त्या स्पर्धेत. आणि तो विषय मला त्रास व्हायचा असा की आम्ही त्या पथनाट्यातनं काय सांगायचो होतो कसा आणि तो त्याच्यासाठी टाळा औषध उपचार काय करावं किंवा काय. मला प्रश्न सारखा ज्याला झालाय त्याचं काय. बरोबर. आणि मग मी तो विषय तसा लिहिला, झालाय एखाद्याला तर त्याला कसं सांभाळता येईल, त्याचं केअर कसं करता येईल, त्याची काळजी. त्या विषयावर एकांकिका लिहिली आणि सुदैवाने ती पहिली आली. अकल्पित वादळ. तिथे हे सगळे लेखक आणि दिग्दर्शक आणि लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत सगळी बक्षिसं मिळाली मला. आणि त्या स्पर्धेतनं पारितोषिक वितरण जसं झालं तसं मला खूप लोक भेटायचे. म्हणजे प्रयोग झाल्यापासून खूप लोक भेटायले. मला विचाराय खरंच तू लिहिलीस का? मी फार शेंबड पोर म्हणजे हडकुळ, तुला माहिती आहे मी खूप बारीक होतो. आणि मला खरंच लिहिली का वगैरे. प्रकाश बुद्धिसागरने मला विचारलं, दादाने मला. त्यावेळेस माझी ओळख नव्हती त्यांची. हा माणूस मोठा आहे कोणते मला माहित होतं. कुणीतरी सगळे त्यांना रिस्पेक्टने बोलायचे आणि ते अधिकारवाणीने लोकांना समजावून सांगायचे. हे सगळं सुरू होतं ना. तर मला माणूस मोठा आहे कोणते ते मला खरंच तू लिहिलं का? आयुष्य पण मी लिहिली असं खूप इनोसेंटली माझ्या तोडून गेलं होतं आणि मला ती बक्षिसं मिळाली. त्याच्यानंतर पुढचा प्रवास सिनेमा पर्यंत. आणि गंमत अशी की मग तिथे खूप लोक मला माझ्यासोबत काम करशील का म्हणून विचारलं मला एक दोघांनी. असं एकांकिका रवींद्र नाट्य मंदिरला झाल्यानंतर प्रदीप पटवर्धन वगैरे त्यांची भेट झाली. शिवाजी मंदिरला भेटायचो. आणि प्रकाश भालेकर हा मित्र त्यावेळेस तिथे सापडला तिथं आणि केलं एकत्र. आणि माझा आली काय माहितीये का, राजू पारसेकरांकडे मला पहिली संधी मिळाली असिस्टंट म्हणून. भयानक अनुभव होता मला. मी भेटलो राजूजींना आणि गिरगावात शूटिंग होतं पहिल्या दिवसाचं. आदल्या दिवशी मी भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं असं 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 सगळं असिस्टंट्सने असं राहायचं, एवढं शिस्त पाळायचे, वेळेत यायचं, आणि काही कारण सांगून काम टाळायचं नाही वगैरे वगैरे मला खूप सांगितलं होतं.
आणि मला एक वाक्य त्यांनी शेवटचं बोलायचं, आई मिली, बाप मिला, बायको मिली, भाऊ मिला, असली फालतू कारण सांगून चालणार नाही. शूटिंग बुडवायचं नाही, शो मस्ट गो ऑन. बरोबर. हे वाक्याने मला धडकी भरली होती. बरोबर. मी घरी आलो, आई मला म्हणते काय रे उद्या शूटला जाणार, शूटिंगला जायचं तुझं? नाही मला भीती वाटते, म्हणजे मी जाणार नाही कदाचित. मी असं म्हटलं काय झालं, तर आईला मी सांगितलं, म्हटलं ते सर असंच म्हणत होते. अरे असं ते शब्द नाही पकडायचे. माझ्या आईने मला सांगितलं की त्यांना असं म्हणायचं खूप महत्वाची, खूप आता ही माणसं पहिलं preference त्याला. घरातलं माणूस मरणं हे खूप गंभीर कारण झालं ना. तर इतकं तुम्ही त्याच गांभीर्याने त्या कामाकडे बघा असं सांगण्याचा अर्थ आहे त्याच्यात. बरोबर. ते म्हणतो शब्दशः अर्थ घेऊ नको, या माणसाकडे काहीतरी भलं होईल जा. आणि मग गेलो होतो तिथं आणि तिथून सिरियलला सुरुवात झाली असिस्टंट म्हणून. पहिली कोणती सिरियल? ती सिरियल कथनी सिरियल, कथनी होती. कथनी होती. ग्रँड डिटेक्शन पण केली, परत खूप सिरियल केलं त्यांच्यावर. सिनेमा कुठचा केला? नाही सिनेमा नाही त्यांच्यासोबत गेला, त्यांच्यासोबत सिनेमा करायचा योग आला होता पण तो झाला नाही. जोगीन नावाचा सिनेमा करायचा होता त्यांच्यासोबत, तर माधुरी दीक्षितला घेऊन करायचा होता तो सिनेमा. गमतीशीर अनुभव मला तो. मला त्याने सांगितलं होतं माधुरी दीक्षितनं हे स्क्रिप्ट नेऊन द्या म्हणून. असं विचारायचं की तुम्ही आता हे एकांकिकाबद्दल सांगितलं, नाटक सांगितलं, सिनेमाकडे कसे काय वळलात? हा पहिला सिनेमा मला ना 31 डिसेंबर रक्तविना क्रांती म्हणून सिनेमा, 31 डिसेंबर तो सिनेमा. ऍक्च्युली तो सिनेमा मला तानाजी सनस माझा मित्र आहे कॅमेरामन, त्यानं माझं नाव रेकमेंड केलं. प्रभाकर सुखदेव म्हणून एक खूप होतकुरू मुलगा नागपूर तिकडचा, भंडाऱ्याच्या साईडचा, त्यानं ते सगळं जुळवून आणलं होतं सिनेमाचं सगळं. इंदलकर म्हणून ते एक लेखक होते, त्यांनी तो सिनेमाचा स्क्रीन प्ले डायलॉग वगैरे केले होते, गाणी लिहिली होती. ते सगळं भट्टी जमली होती त्यांची. काय मला वाटतं त्या नाही इंदलकर म्हणून इथलेच होते ते, वारले ते बिचारे. तर ते जुळून आणली होती भट्टी त्याने सगळं. आणि मला वाटतं त्यातल्या कोणाला तरी दिग्दर्शन करायचं होतं, काय होतं काय असं काहीतरी असेल. लास्ट मोमेंटला मला सनसने माझं नाव सांगितलं, आपलं तानाजीने, म्हणजे मला बोलावलं अंधेरीला. त्याने तिथे मिटिंग झाली आमच्या, काही जुजबी गप्पा झाल्यानंतर त्याला विश्वास आला वाटतं हा माणूस करेल. मला बसल्या जागी त्याने सायनिंग दिला, अग्रीमेंट साईन केलं. आणि माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा, म्हणजे मी गोष्ट वाचली नव्हती किंवा काहीच नव्हतं, आणि मला आधी सायनिंग मिळालं. आणि मग ती स्क्रिप्ट माझ्या हातात मिळाली. मी थोडंसं वाचल्यानंतर मी त्यांना म्हटलं थोडं आपण काम करूया याच्यावर. त्यांचं शेड्यूल होतं लवकर, खूप शूटिंग करायचं होतं त्यांना. तर त्याने मला आपले हे मोहन जोशी, सयाजी शिंदे, रीमाताई वगैरे चांगली कास्ट होती. आपला पहिल्यांदा संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, कश्मीरा कुलकर्णीला मी ब्रेक दिला बरं का त्या सिरियल सिनेमामध्ये, त्या कश्मीरा कुलकर्णीला. सिद्धार्थ चांदेकरला पण मला वाटतं पहिला ब्रेक असेल. इव्हन संतोष जुवेकरचा पहिला लीड, म्हणजे त्यावेळेस त्याचा मोरिया सायमल्टेनियसली सुरू होता गुप्तेंकडे, त्यावेळेचा तो सिनेमा. मग आम्ही पुन्हा एक महिनाभर मी वेळ घेतला त्या सिनेमासाठी. नक्षलाईटवर, अँटी नक्षलाईट मुवमेंट वरती सिनेमा होता. मी त्या सिनेमासाठी स्वतःचा खर्च करून नागपूरला गेलो, भंडाऱ्याला गेलो. तिथे आमचे एक मित्र होते नाना म्हणून, आम्ही त्यांना प्रेमाने म्हणायचो. ते स्वतः लॉयर होते, त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. काही नक्षलाईट लोकांशी मी भेटलो गुप्तपणे, त्यांच्याकडनं त्यांच्या मोडस ऑपरेटिंगची, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची, त्यांचं जगण्याची अभ्यास केला, कारण ते सिनेमात दिसलं पाहिजे होतं म्हणून. मग मी ते, मला असं वाटलं हे दिसावं, ते जास्त परिणामकारक आहे. तुम्ही त्यांना सांगताय या सगळ्या गोष्टीपासून दूर व्हा, नक्षलाईट हा वाईट आहे, नक्षलाईट चुकीचा आहे, नक्षलाईट पासून, नक्षलवादी कारवाया थांबवा आणि तुम्ही वेगळे व्हा, हे जर सांगतो ना आपण, सांगतो तर त्यांना पटवून द्यायला पाहिजे तुम्ही का सोडायला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी समांतर दोन गोष्टी चालतात ना, त्यांचं जगणं वेगळं आहे आणि ह्या समाज व्यवस्थेचं जगणं वेगळं आहे. म्हणून मी ते शिकायला, थोडासा अभ्यास करायला गेलो होतो. 1 महिना लेट केला आम्ही शूट त्या सिनेमाचं. त्या सिनेमाला नंतर त्यांचं काही आर्थिक थोडंसं पाठबळ कमी पडलं त्या मुलाचं. मग ते मोरेश्वर मेश्राम म्हणून भंडाऱ्याचे उद्योगपती, त्यांनी त्या सिनेमाला पैसे लावले कारण तो सिनेमा सुरू झाला. सगळं शूटिंग नागपूर, भंडारा त्या तिकडेच झालं. मला वाटतं की 2 दिवसाचं शूटिंग मी इथे सुर्वे फार्मला केलं. चांगला सिनेमा होता, अँटी नक्षलाईट मुवमेंट वरती. जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे असं सांगणार सिनेमा. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या सिनेमाकडे वळला. एकूण किती सिनेमे केले? सिनेमा माझं काय माहित नाही, दुर्दैव आहे ते माझं. 7 उत्तम सिनेमे माझे
बनवून बंद पेटीत आहेत. हो माय. म्हणजे जी व्यवस्था आहे आपल्याकडे म्हणजे रिलीज करण्यासाठीची किंवा काय म्हणतात ना, त्या व्यवस्थेच्या त्या व्यवस्थेने मारलेले म्हणूया किंवा त्या व्यवस्थेत अडकलेले पिक्चर आहेत ते सगळे. हे सिनेमे असे का अडकतात काय सांगाल लोकांना, की बाबा हे सिनेमे बनवतात, निर्माते येतात किंवा काय होतात, सिनेमा थिएटर पर्यंत का जात नाहीत? कारण आज जवळजवळ आमचे नितेश पवार आहेत, त्यांच्याकडे 385 सिनेमा असे आले की बनवून रेडी आहेत, पण पुढे काहीच नाही, त्याचा अंधार अक्षरशः अंधारच. खरं हे एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम, नेमका प्रॉब्लेम काय असतो? नितेश पवारांकडे कसे 300, 350, 400 सिनेमा आलेत ना. मुळात गंमत काय माहितीये का, आपल्याकडे त्याची खूप विविध कारण आहेत त्या सिनेमा रिलीज न होण्यामागची. मला आलेला अनुभव सांगतो. आता मला आलेला अनुभव असा आहे ना, की म्हणजे एकतर सिनेमा बनवणारा जो मेकर आहे ना आपल्याकडे, त्याची मानसिकता ही नाही, व्यवसाय म्हणून या सिनेमाकडे बघतच नाही. एक्झॅक्ट. मी थेट एक नवीन व्यवसाय करतोय, मोठी गोष्ट. मी एक व्यवसाय करतोय. आपण कुठलं एक कपड्याचं दुकान टाकू दे ना, चहाची टपरी टाकली तर मग आपण चौक बघून किंवा बाबा इथे खरे आपलं गिराईक येईल का, धंद्याची आपण गिरायकाची पहिली हे करतो. आपण गिराईक, आपल्याला कुठे गिरायक, आपलं नेमकं गिराईक कोण आहे, त्या गिरायकाच्या हिशोबाने आपण धंदा लोकेशन ठरवतो सगळं. त्याचा सिनेमा असे करत नाहीत लोकांनी ना, व्यवसाय म्हणूनच बघत नाहीत. बरोबर. बरेचसे निर्माते हाऊस म्हणून बघतात. बरोबर. काही ना मुलाला ब्रेक द्यायचा, कुणाला मुलाला ब्रेक द्यायचं, नातेवाईकाला द्यायचं, कुणाला आपली प्रॉपर्टी त्या सिनेमात दाखवायची आहे. ते सगळं बरं. सिनेमा जर करायचा आहे ना, तर मला फार प्रामाणिक आहे. निर्मात्याने आधी ना माझा सिनेमा मी बनवायचा आहे तर तो विकीन कुठे, रिलीज कसा करेल, त्याचे विविध ऑप्शन्स तपासून पाहायला पाहिजे, मग सिनेमाकडे उतरायला पाहिजे. दुसरं अलीकडे पाहण्यात आलेली गोष्ट ही कामं मिळावी सगळ्याला. प्रत्येक जण प्रयत्न करत असतो काम मिळण्यासाठी, खूप गरज आहे प्रत्येकाला कामाची. पण ना, नवशिके दिग्दर्शक खूप आलेत आजकाल आणि ते खूप फसवतात. मला आलेला अनुभव आहे ना, मला जसं नितेशकडे काही लोक येतात ना, तर माझ्याकडे खूप लोक येतात की हा सिनेमा आम्हाला विकून द्या. आम्हाला त्या दिग्दर्शकाला काही माहित नव्हतं. कसं आहे ना, आपण एक शर्ट पीस विकत घेताना एक टी शर्ट विकत घेतो 1000 रुपयाचं ना, तर आपण 15 दुकानं शोधतो, त्या भंडावून सोडतो त्या सेल्समनला, ह्याच्यातली क्वालिटी वेगळी दाखव, ते दाखव, हे दाखव, हा कलर नको, तो कलर नको, अशी डिझाईन नको, तसा पॅटर्न नको, इतकं करतो. 5-50 लाख रुपये, कोटभर रुपये लावून सिनेमा करतोय, तर तुम्ही त्या अलर्ट असायला पाहिजे. दिग्दर्शकाचा अभ्यास आहे का ते बघा की पहिलं. अलर्ट असायला नाहीच बघा. सगळ्यात बरं, आणि खूप प्रगल्भ साहित्य आहे आपल्याकडे, प्रचंड. मराठी साहित्य हे जगातलं सगळ्यात प्रगल्भ साहित्य असताना तुम्हाला कथा वास्तू निवडताना येतात का? किती तुकार कथा निवडायच्या एखाद्याने. बरोबर. म्हणजे जे काही सिनेमा येतात ना, जे अडकतात, त्यातले तद्दन तुकार आहेत बरं का, कथा वास्तू म्हणून. काही सिनेमे निर्मात्याच्या चुकीच्या डिसिजनमुळे झालेले, काही सिनेमा दिग्दर्शकाचा चुकीच्या डिसिजनमुळे नुकसान झालं, काही कोटी लोक घेतात फुकट आणि करोडो रुपये जात आहेत तुमचे. बरोबर. मला काय म्हणायचं ना, सिनेमाचा निर्माता साक्षर झाला पाहिजे, सिनेमाचा दिग्दर्शक साक्षर झाला पाहिजे. मित्र लक्षात घे, खरंच मोठी गोष्ट आहे की जसं यांनी म्हटलं, ते मुद्दाम थोडंसंच उहापोह करतो की निर्माता फक्त पैसे टाकतो आणि मोकळा होतो, उद्या आपल्याला भरपूर पैसे मिळणार ह्या भ्रमात राहतो. कारण दिग्दर्शकांना त्याला पटवलेलं, इथून एवढे येतील, इथून एवढे येतील, ऍक्च्युअल त्याला माहित नाही मार्ग. तर ते त्याचा अभ्यास करायला पाहिजे. साक्षर होण्यामागचा हेतू त्यांचा सांगण्याचा की तुम्ही जर साक्षर असाल तर तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. हा विषय झाला मुद्दा. दुसरं काही लोक अवॉर्ड बिवॉर्डच्या नादी लागतात, ते असो. साहित्य प्रचंड आहे, जसं ते म्हणाले की प्रगल्भ, म्हणजे एवढा विषय आहे ना, लाखो सिनेमे त्याच्यावर बनू शकतात. त्याच अनुषंगाने मी यांना विचारणार, त्यांनी आता जो उठाव सिनेमा केलाय, जो अक्षरशः अण्णाभाऊ साठेंच्या कथेवर आधारित आहे, तर तुम्ही तिकडे अण्णाभाऊ साठेंकडे अचानक कसे का वळलात? अचानक म्हणजे तुमचा अभ्यास आहेच म्हणा, पण तो तिकडे का वळावा असं वाटलं? आणि कादंबरी कुठची आहे? माझा पूर्वीपासून पिंड थोडंसं सामाजिक काम करायचं होतं. म्हणजे सगळे विषय सिरियल्स मी केल्या त्या सगळ्या सामाजिक विषयाशी निगडीत केल्या. एकांकिका पासूनच आपले सामाजिक विषय हाताळून पाहायचे, हा व्यासंग होता. आणि ना डोक्यात सरलं काहीतरी असं की लोकांनी जे बघितलं नाही ते दाखवूया त्यांना. अण्णाभाऊ साठे लोक साहित्यरत्न म्हणतात अण्णाभाऊ साठे, म्हणजे इतकं प्रगल्भ साहित्यिक महाराष्ट्रात होऊन गेला. दुर्दैवानं त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. खूप प्रतिभा संपन्न लेखक, खूप प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला लेखक आणि वैविध्यपूर्ण लिखाण केलं. अण्णाभाऊ साठे
हे एकमेव असे लेखक आहे ज्यांनी सगळ्या क्षेत्रात लिखाण केलं. बरोबर. म्हणजे त्यांनी कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात, पोवाडे लिहिलेत, गाणी लिहिलीत, शायरी केलेली आहेत, ललित सगळ्या पद्धतीचं केलं. म्हणजे असं वैविध्यपूर्ण लिखाण करणारा लेखक आहे आणि त्यांचं साहित्य पोहोचलंच नाही. खूप सारं योगायोगानं आनंद शिंदे म्हणून आमचे एक निर्माते आहेत, ते खूप छान, त्यांनाही तो ध्यास होता की आपण काहीतरी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर करता येईल का. योगायोगानं ती मतं पटली आमची आणि काय करता येईल मला विचारलं तर मी अण्णाभाऊ साठेंचं ऑलमोस्ट सगळं साहित्य वाचलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली सगळ्या कादंबऱ्या वाचल्यात, सगळं साहित्य वाचलं. तर मग त्यांना एक सुचवलं जर असं भव्य दिव्य काही करता येत असेल ना तर आपण करूया, तुमची जर तयारी असेल तर काय करता येईल. थोडं 1942चा जो उठाव झाला चले जाओ अंग्रेजो भारत छोडो, आपल्या इकडे ऑगस्ट क्रांती मैदानात जी सभा झाली 9 ऑगस्टला, त्या सभेत ची घोषणा दिली गेली आणि भारतभर ते रान पेटलं. त्याचा विविध ठिकाणी जसा परिणाम झाला तसा सातारा सांगली असं या क्षेत्रात जरा जास्त झाला. महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात जेवढा झाला त्याच्यापेक्षा जास्त. मग त्याच पर्वातले हे क्रांती आपण म्हणतो क्रांतीचे नाना पाटील, नाना नाईकवडी वगैरे, गुरुजी वगैरे सगळे, ही सगळी माणसं ना त्या काळातली आहेत. त्यांनी मग इंग्रजांचं जुमाना 1942 आधीचं इंग्रजांना जुमानायचं नाही, त्यांचं सरकार मानायचंच नाही, आता त्यांचं न्यायव्यवस्था मानायची नाही, शासन व्यवस्था मानायची नाही, हे जसं ठरलं गेलं ना. आणि मग त्यांनी प्रति सरकार स्थापन केली गावागावात, ग्रामपंचायत पत्री सरकार. तर ते ऍक्च्युली अपभ्रंश झालाय पत्री सरकार. त्यांना थोडस ना आपण म्हणूया की बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्या अनुषंगाने लोक म्हणायचे की त्यांच्या विरोधात वागलं किंवा त्यांच्या विरोधात बातमी इंग्रजांनी दिले तर ते पायाला पत्रा ठोकायचे म्हणून ते पत्री सरकार असं गल्लत आहे. लोकांना माहित नाही ही गल्लत आहे. ऍक्च्युली ते प्रति सरकार प्रति पाहिजे महाराष्ट्रभर जी प्रति सरकार उभी राहिली. बघा कसं होतं बघा, पत्री सरकार आणि प्रति सरकार केवढा फरक आहे. पण उपहासाने ते उगाच प्रतीचं पत्री सरकार केलं आणि जे त्याचं पायाला पत्रे ठोकायचे म्हणतात ते करेक्ट आहे. लोकांमध्ये चुकीचा मेसेज गेला आहे. ही माणसं स्वातंत्र्यासाठी झटणारी होती, देशाच्या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते. ते आपल्याच नागरिकांना कशाला मारतील, हाल करतील. उलट उपास तापास करत खेड्यापाड्यात दरा डोंगरात लपून भूमिगत राहून त्यांनी क्रांती केलेली आहे. ही सगळे भूमिगत क्रांतिकारी. मग तुम्हाला हा सिनेमा बनवता नाव काय, उठाव त्या विषयाचं, त्या कादंबरीचं नाव काय होतं? मास्तर ही कादंबरी होती. त्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. पण इथे सिनेमा बनवता तुम्हाला तो काळ वगैरे अवघड खूप अवघड आहे. आपल्याकडे काय झालं ना, हे आम्ही सातारा कोरेगाव जो सातारा कोरेगाव तो पट्टा आहे ना, बरोबर, तिथे एक लोणंद म्हणून गाव आहे. लोणंद आहे, त्या तिथे थोडीशी आम्हाला काही त्या पद्धतीचं ते गाव सापडलं. जुनाटपणा तो तसा संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला मी या लोकेशनसाठी. जवळपास 2 महिने या सिनेमाच्या लोकेशनसाठी फिरत होतो. कोल्हापूर पासून सगळं, कोल्हापुरात आहे काही लोकेशन, आमची काही लोकेशन सांगलीत आहेत, काही लोक कोल्हापुरात आहेत, काही कराडात आहेत, काही साताऱ्यात आहेत, अशी 4-5 ठिकाणी लोकेशन. मुंबईत आम्ही जेलचा जो भाग आहे तो मुंबईत करतो आपण. तो सिनेमाला जो खरेपणा वाटला पाहिजे, तो काळाचा, तेवढी काळजी तुम्ही घेतली. अगदी परिसरात काम करणाऱ्या लोकांचा काय अनुभव? खूप क्राऊडेड फिल्म आहे. एका वेळेस ते चळवळ दाखवायचे, सगळं लाठीचार्ज इंग्रजांचा, ह्या क्रांतिकारकांनी केलेल्या विविध कारवाया दाखवायच्या, रेल्वेचे रूळ उखडून टाकण्यापासून इंग्रजांचा तो खजिना लुटण्या विटण्या, हे सगळ्या गोष्टींचा तो सगळा कोलाज आहे त्याच्यात. त्यामुळे त्याला एक वेगळा स्पीड आहे, वेगळा कलर आहे, आणि वेळ पण लागला. तो सिनेमा कधीपर्यंत तयार होईल तुमच्या माहिती? हा पुढच्या या ऑगस्टला नाही, पुढच्या 2025 मध्ये बघायला मिळेल. म्हणजे 9 ऑगस्टला रिलीज केलं तर आधी 1 ऑगस्ट हे अण्णाभाऊ साठेंची जयंतीच असते. ह्या 1 ऑगस्टला ते अवघड आहे. आम्ही पुढच्या 1 ऑगस्ट पर्यंत ते करता येईल. आता तुम्ही सर्व एवढं बऱ्याच गोष्टीचा उहापोह केला, म्हणजे सांगितलं की ते त्रास येतात वगैरे वगैरे. आता मी काय म्हणतो, सिनेमात तरी पण त्याच्या अनुषंगाने अजून एक थोडंसं तुम्हाला असं काय वाटतं की इंडस्ट्रीमध्ये येणारे जे कलाकार आहेत, इंडस्ट्रीमध्ये येणारे निर्माते, वेगवेगळे टेक्निशियन, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? नाही, मी स्वागत सगळ्यांचं, आनंदाची गोष्ट. कसं क्षेत्र आहे ना, हे तुम्हाला ऊर्जा देतं, तुम्हाला जगणं शिकवतं, कला ही जगणं शिकवते, जगवते. आणि बाकी सगळ्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल, तुम्ही जगता आणि लोकांना जगवता, स्वप्न विकताय लोकांची, आणि एखाद्याचं जगणं सुसह्य करता हो तुम्ही. अगदी. आता हे विनोदी कलावंत आहेत सगळे, किंवा कुठले मनोरंजन म्हणूया आपण, मनोरंजन करतात ही सगळे कलावंत लोक.
विसरतात काही क्षण, स्वतःचं दुखणं वेगणं सगळं विसरून त्या involved होतात. ते एक वेगळ्या भावविश्वात जातात, त्यांची काही स्वप्नरंजन होतात, त्यांची भावविश्वातली गणित जुळली जातात की आपण भविष्यात असं काहीतरी करूया, काही करता येईल, त्यांना काहीतरी एक दिशा पण मिळते. आणि त्यामुळे हे क्षेत्र मला फार कौतुक, मला या क्षेत्राबद्दलचं वेगळं विशेष आहे. दुसरी गोष्ट, यात सगळ्यांनी यावं, आवर्जून यावं, सगळ्या वयोगटातल्या लोकांनी कामं करावीत. कारण हे असं क्षेत्र आहेत ना, इथं कुणाला इथं कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला क्वालिफिकेशनची गरज नाही. तुम्ही दिसायला असेच असायला हवं, तुम्ही एवढं शिकशील, तुमचं शिक्षण असं एवढं मोठं असायला हवं, असं काही नाही ना. तुम्ही कितीही प्रतिकूल परिस्थितीत असाल, तुमच्यात कलाकार म्हणून एक किडा असला ना, शाबूत असावा. तुम्हाला काहीतरी स्वतःला एक्सप्लोअर करायचं, स्वतःतलं काहीतरी लोकांना दाखवायचंय, एवढी इच्छा असली खूप झालं. तेवढ्या इच्छाशक्तीच्या जोरावर ठीक आहे. हे आता हे सगळं आपण खूप करताय. एखादं असं ड्रीम प्रोजेक्ट डोक्यात आहे की मला हे आता एक सिनेमा याच्यावर मला खरंच करायचं, असं काही डोक्यात स्वप्न? आणि खूप माझ्याकडे, मला गेली 8-9 वर्ष झाली मी एका सिनेमावर काम करतोय. मी त्याच्यासाठी 4 वर्ष स्वतः पायी वारी केली आहे. अरे वा. मला ना तुका म्हणेन म्हणून एक सिनेमा मी लिहिला आहे. हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. मग कदाचित ते मी शेवटचा सिनेमा करेन, त्याच्यानंतर मी सिनेमा करणार नाही. माझं एक प्रोडक्शन हाऊस चालू ठेवेन, पण मी मेकर म्हणून काम नाही करणार. तुका म्हणे असं त्याचं मी आता ठेवलेलं शीर्षक आहे. 7-8 वर्ष झाले तो सिनेमा लिहून. आणि इनफॅक्ट आता या वर्षी सुद्धा मी वारीला जाईल आणि पुढच्या वर्षी हा सिनेमा वारीत रिलीज व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण आणि तो मुळात तुका म्हणे हा सिनेमा लोकांना वाटेल हा खूप त्या रिलेट करेल सगळं. हा नाही, हा सगळा वारकरी संप्रदाय वगैरे, पण खूप मोठी गंमत या सिनेमाची आहे ना. हा तरुण पोरांचा सिनेमा आहे. ही खूप तरुण मुलं, तुम्ही अलीकडच्या वारींमधनं पाहाल ना तर खूप तरुण मुलं तुम्हाला दिसतील, वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. मला तिथं सुचलेली गोष्ट आहे. आणि ही अशी सगळ्या तरुण मुलांची खूप गमतीशीर एंटरटेनिंग गोष्ट आहे. त्याच्यात कुठेही संवंगपणा नाही, कुठलंही वल्गॅरिटी नाही, कुठलंही काय. तो थोडा मोठा कॅनव्हास आहे, थोडस वेळ घेऊन करणार आहे तो सिनेमा. माझं ते स्वप्न. माझं तर नाही, आमची तर संपूर्ण इच्छा की तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट हे खरंच व्हावं. ज्यांना ज्याने इन्व्हॉल्व व्हावं असं वाटते त्यांनी यांना मदत काही करावी, फायनान्स करावं, काय असेल नसेल ते करावं. एक डिरेक्टर, साधी गोष्ट नाही, एक डिरेक्टर एक आपल्या या महाराष्ट्राचा एक मेसेज देतोय वारकरी संप्रदाय, ही फार मोठी गोष्ट आहे. फार कमी लोकांपर्यंत अशा गोष्टी पोहोचतात. तर ज्यांना आवड आहे त्यांनी खरंच यांच्या पाठीशी उभं राहावं आणि सिनेमा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा अशी माझी तरी इच्छा आहे. आणि हा फार मोठी गोष्ट आहे साहेब. काय होतं म्हणजे ना, सिनेमे 100 बनतात, त्यातला एखादाच का वाटतो, कारण तो आपला वाटतो, जवळचा वाटतो, तसा हा विषय जवळचा आहे. तर मी या अनुषंगाने तुम्हाला शुभेच्छा देतोच आहे. तर आणखी बाकी म्हणजे आता हे तर आपण सिनेमा बघतोय, सिनेमा आता हे जे बनतात वगैरे याचं ठीक आहे, लोक येतात, तुम्ही पैसे टाकतात वगैरे वगैरे. साऊथ सिनेमाकडे पाहताना आपल्या मराठी सिनेमा मागे पडतोय असं वाटतं, किंवा त्या ताकदीनेच आपण मोठे, पण काय वाटतं दोघांमधल्या कम्पॅरिझन? नाही, अजिबात नाही वाटत मला. साऊथचा सिनेमा त्यांची बैठक वेगळी आहे, त्यांची वैचारिक बैठक वेगळी आहे ना, त्यामुळे तो त्या पद्धतीचे ते सिनेमा बनवतात. त्या ऑडियन्सची वैचारिक बैठक तशी आहे, त्यांना ते भावतात सिनेमा, ते बघतात. तद्दन आपल्याला कधी कधी असं वाटतं की का बघतो हा चित्रपट आपण. बरं काय ना, लोक खूप गिमिक्सच्या, मराठी चित्रपट निर्मात्यांना तर मी सांगेन, तुम्ही गिमिक्सच्या मागे टेक्निकल खूप असं काही दाखवा, खूप सरळ साधी चांगली कथावस्तू दाखवली, लोक अप्रिशिएट करतात, डोक्यावर घेतात, 140 कोटीचा धंदा करून देतात. तुम्हाला सैराट झालं की देतात ना. सांगायचा मुद्दा असा ना, कथावास्तू खूप खूप मोठं काम करून जाते. तुम्ही खूप टेक्निकली काहीतरी केलं आणि ते काय आहे, सर्वसामान्य प्रेक्षक त्या टेक्निकशी रिलेट होत नाही, कथेशी कॅरेक्टरशी रिलेट होतो. तुम्ही साऊथच्या सारख्या कटिंग्स करून सिनेमा बनवाल ना, तर ती जी मानसिकता इथे बसणारा जो मराठी ऑडियन्स आहे ना, त्याची आत्ता नाही आहे. त्याचा एक ठराविक वर्ग आहे, तरुण पिढी किंवा काही एक टिपिकल मानसिकतेची काही लोक असतात ना, त्यांना आवडत ते ठाड. नंतर तो खटाखट 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 हे शॉर्ट संपलं, आपण काय बघितलं असं होतं. लक्षात खूपच भडक ती मानसिकता नाही आपल्या लोकांची. आपलं शांत सय्यद आहे, ठेचा फारफार आवडीने खातील, पण सिनेमे असे नाही चालत. ही फार मोठी गोष्ट. मराठी माणूस थिएटरला जाऊन हा सिनेमा नाही बघत. गैरसमज आहे लोकांचा की मराठी माणसं साऊथचा सिनेमा हिट करतात. नाही, मी चॅलेंजवर सांगेन, 20% प्रेक्षक
सगळीकडे मराठी एक 20% मराठी प्रेक्षक हा हिंदी सिनेमा डोक्यावर घेतो, 20% प्रेक्षक साऊथचाही सिनेमा डोक्यावर घेतो, पण मराठी 100% चित्रपट यशस्वी करायला मराठी माणूस हा मराठी कथावस्तू चांगला असलेली. बरोबर. थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना काय सांगाल? सिनेमा बघण्याची चव कशी असायला साधारण? नाही, कसं आहे, हा खूप चांगला मुद्दा आहे, पण काय ना, मराठीचं प्रेक्षक आहे ना खूप व्यवहारी आहे. काय झालं माहिती का, 500 रुपये 400 रुपये थिएटरचं तिकीट आहे. जर एक कुटुंब म्हणून 4 माणसांचं चौकोनी कुटुंब व्यवस्था आहे आपल्याकडे ऑलमोस्ट बऱ्यापैकी. बऱ्यापैकी चौकोनी आहेत. बरोबर. काहीतरी कोणी कुटुंब आहेत, नवरा बायको एखादा अपत्य, नवरा बायको 2 अपत्य, चौकोनी कुटुंब आहे. घर सोडून थिएटरला जर आले एखाद्या 4,000चा बांबू आहे. मराठी अगदी स्वच्छ शब्द. ते सिनेमाचं तिकीट, त्या मल्टिप्लेक्सला असलेलं ते खाऊ, त्यांचे पैसे, हे सगळं मुलांच्या हवं. मग त्यांना कॅल्क्युलेटिव्हली असतं सगळ्या गोष्टी. मग ह्या महिन्यात आपल्याला पगार एवढा असतो, ते महिन्यात एक सिनेमा होतो. मराठी सिनेमाची निर्मिती प्रक्रिया इतकी आहे ना की एका दिवशी कित्येकदा मला दुर्दैवानं बोलावं असं वाटतं की 8-8 आणि 10-10 सिनेमा मराठी निर्माण होतात. तो ऑडियन्स डिवाइड होणार ना, सगळ्याला नाही सगळे सिनेमा बघता. माझ्यासारखा माणूस म्हणजे मी लेकीला सांगेन, बा हा सिनेमा या शुक्रवारी आपण हा सिनेमा बघूया, नंतर पुढच्या शुक्रवारचं ठरवूया म्हणेल मी, असं म्हणून 2 आठवडे काढीन. नाही, पण त्याच्यात मी एक बघितलं की थिएटर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, की फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची मला खूप सवय आहे. कोणाचाही असो सिनेमा, चित्रपट सृष्टी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणाऱ्यांमुळे जिवंत आहे. अगदी मराठी असो, हिंदी असो, कारण विषय असा असतो ना की सिनेमा जसं तुम्ही म्हणाल भरपूर मग काय होतं, कॅल्क्युलेटिव्ह असतो ना आपला मराठी माणूस. तो डिरेक्टर कोण आहे, नट कोण आहे, याची गोष्ट काय असेल, प्रोमोवरून तो ठरवतो. आणि मग त्यातला 10 सिनेमामधला दी बेस्ट काय असावा तो चॉईस निवडतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आपण मराठी ऑडियन्सला सिनेमे 5-50 देण्यापेक्षा 2 चांगले द्या, पण ते लोकांनी यायला पाहिजे. ते करत नाही, पण नाही का? नाही, कसं आहे माहिती आहे का, 300-350 चित्रपट, मराठी चित्रपट एका वर्षाला निर्मिती प्रक्रियेत येतात. बरोबर. त्यातले 200-250 चित्रपट निर्मिती प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, अर्धवटाच्यातच झोपतात, बंद पडतात. बरोबर. 100 चित्रपट कसे तरी पूर्णत्वाकडे जातात. विविध कारणांमुळे कुणाला रिलीजला प्रॉब्लेम होतो, कुणाचं बजेट संपलेलं आहे, असं करत काही मध्ये डिरेक्टर प्रोड्युसर मध्ये कॉन्फ्लिक्ट होतं, कुठे आर्टिस्ट कॉन्फ्लिक्ट, असं करत त्यातले 50 चित्रपट रिलीज. 350 चित्रपटापैकी रिलीज होणारे चित्रपट हे 10 ते 15 चित्रपट आहेत महिन्याला. त्यातल्या 10 ते 15 चित्रपटातलं झालंय कसं माहितीये का, याचा अर्थ ते इतर जे काही कम्प्लीट झालेले पिक्चर आहेत 50, आपण म्हणूया 50 चित्रपट कम्प्लीट झाले, त्यातले 10 ते 15 रिलीज झाले. याचा अर्थ असा नाही ते उरलेले 35 वाईट आहेत. काय आहे ना, त्यांचा तिथपर्यंत येईपर्यंत दम छाटतो, दम थकलेले. ते कसे चित्रपट असतील जे आता डब्यात पडून आपण ज्याला म्हणूया, चांगली कथा वस्तू असू शकते एखाद्याची. एक्झॅक्ट आहेत. इनफॅक्ट मी छाती टोकून सांगेन की त्या निर्मात्याची हिंमत थांबली आता. त्या पुढे काय चांगले चित्रपट काही असे डब्यात पडून राहतात. आणि झाले कसं ना, आपल्याकडे इंडस्ट्रीनं 2 पार्ट झाले. म्हणजे भारत आणि इंडिया जो प्रकार असतो ना, तसं आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत आहे. तुम्ही जर जिकडे तिकडे जाल बघा ना, कुठलेही तुमचे इव्हेंट्स असो, ते एक ठराविकच चेहरे तुम्हाला त्या इव्हेंटला पण बघायला मिळते. चॅनल्सला जावा, ते ठराविक चेहरे बघायला मिळते. सिनेमाचं एक प्रत्येकाचा एक ग्रुप असावा, तो ग्रुप कधी गरजेचं आहे तरच चांगलं काम करत आणि ट्युनिंगने काम होतं. पण तो ग्रुप तुम्ही ठराविक लोक चित्र निर्माते म्हणजे हाताच्या बोटावर बोजण्या इतपत निर्माते किंवा दिग्दर्शकांचे चित्रपट सोडले, त्यांचीच चर्चा असते, त्यांचीच वर्णी असते, त्यांचंच इन्व्हॉल्वमेंट असते. त्यांच्या व्यतिरिक्तचा जो इंटिरियरचा जो भाग आहे ना, तो निर्माता, तो दिग्दर्शक, तो दिसतच नाही लोकांना. आलं का लक्षात? आता तो कोरी पाटी म्हणून प्रोडक्शन, साताऱ्याचा पोरगा, तो नितीन पवार, इतका सुंदर त्याने तो शाळा नावाचा सिनेमा केला. कॉपी पण एक चांगली सिनेमा, कॉपी सिनेमा नितीनने केलेली एक फिल्म होती कॉफी नावाची, ती पण चांगली फिल्म होती. खूप चित्रपट असे जे काय होतं ना, त्यांना त्या मुख्य व्यासपीठापर्यंत मला माहित नाही का पोहोचता येत नाही. माझं असं एक सजेशन आहे, कारण तुम्ही तर बघितलं महामंडळात मी प्रत्येक वेळेला बोलतो. माझं असं सजेशन आहे की हे जे सिनेमे येतात, या सिनेमाच्या बूस्ट होण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित होण्यासाठी एखादं दालन शासनाने सांस्कृतिक म्हणजे छोटं उभं करावं. कारण सांगतो की हे जे समजा 35 सिनेमे आले, त्यातले खूपच दी बेस्ट, खूपच चांगले, पण ते अडकलेले आहेत आणि ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं, लोकांना मेसेज मिळणं. अशा सिनेमाला शासनाने बघून मग त्यांना एक
फायनान्शियल सहकार्य करू, की असं काय करून ते सिनेमे पुढे आणता येतील का, असा विषय एक शासनाच्या सांस्कृतिक खात्याने करायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला थोडंसं याच्याविषयी वेगळं म्हणावं असं. सांगा ना. मला सांगायचं, एकतर ती सबसिडी द्याल ना, तर सबसिडी हा विषयच नाही. सिनेमा रिलीज झाल्यावर आपल्याकडे जो सबसिडी खूपसे निर्माते मी बघितले की सबसिडी नजरेसमोर धरून सिनेमा बनवतात. नाही, ते नाही व्हायला. मुळात मग तुमचा टार्गेटच चुकीचा आहे, तुमचा व्यवसाय करायचा हेतूच नाही आहे. मला असं म्हणायचं आहे ना, जसं इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीचं सिनेमाला सहकार्य केलं जातं, म्हणजे तुमच्या शूटिंगसाठी मिळणाऱ्या लोकेशन्स मध्ये तुम्हाला सवलत आहे किंवा इतर गोष्टींमध्ये सवलत आहे. पुन्हा आपल्याकडे चित्रपटाची निर्मिती व्हावी म्हणून कित्येक राज्य पैसे पुरवतात. 33% तर लंडन सारखे लोक द्यायला लागले. अशा पद्धतीने चित्रपटाला सपोर्ट करा. तुम्ही अनुदान वगैरे द्यायची काही गरज नाही असं मला थेट वाटतं. कारण काय माहिती काय, अनुदान ही कुबडी आहे आणि तिथं द्यायची झाली तर सरसकट सगळ्याला द्या ना. तुम्ही कशाला मोजत बसलाय? मग जर तुम्हाला काय लक्षात घ्या ना, सिनेमा चांगला वाईट हा लोकांनी ठरवते. प्रत्येक सिनेमा असतो चांगला वाईट. आता पहिले 15 रिलीज झालेले चित्रपट हे काही चांगलेच आहेत म्हणून नाही ना. बरोबर, रिलीज झाले, पैसे आहेत म्हणून रिलीज झाले किंवा त्यांची व्यवस्था त्यांच्याकडे व्यवस्थित आहे, त्यांनी ती व्यवस्था वापरली, व्यवसाय म्हणून करतात, त्यांनी त्या व्यवस्थेचा वापर करून ते सिस्टमॅटिकली त्यांनी सिनेमा रिलीज केले. याचा अर्थ न रिलीज झालेले चित्रपट वाईट आहे का, असं नाही होऊ शकत. बरोबर, करेक्ट आहे. नाही, म्हणे मुद्दा असा आहे की खूप चांगल्या विषयावर चर्चा झाली की सिनेमे बनणं, शासनाने नुसत्या ज्याला सबसिडीची कुबडी नका देऊ, त्याच्याऐवजी दुसरा ऑप्शन शोधा की जे सिनेमे अडकून पडले, जे लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांना कशी मदत करता येईल. की तुम्ही बघा, मी तर म्हणतो त्या लोकांनी एक कमिटी बनवा की त्यांनी ते बघा, अरे यार हा सॉलिड ह्याला काढा, एखादा वाईट याचं सोडून द्या, पण असे 10-12 सिनेमामधले 5 तर चांगले असतीलच ना. मग ते पुढे कसे काढता येतील यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न व्हायला पाहिजे असं मला तर. खूप चांगले दिग्दर्शक आहेत, जी मुलं आहेत, खूप चांगलं काम करणारी अलीकडची तरुण पिढी आहे, प्रचंड चांगले विषय हाताळलेले आहेत, सिनेमे पोहोचले नाहीत लोकांकडे. तेच तर त्यांना तो काही लोकांना माहित नाही, सोर्सेस मध्ये ते व्हायला पाहिजे. तर मला वाटतं शशी तुपेजी, तुम्ही खूप चांगल्या विषयावर बोललात. एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या उठावा आवाज सिनेमा येतो, तो लोक अजून बघतीलच. काही पुढे अजून काय तुमच्या ड्रीम प्रोजेक्टला आमच्या शुभेच्छा. तर तुम्ही आमच्या बाबा टीव्हीला जे काही सिनेमाची हिरो या सदरात तुम्ही आजच्या भागाची हिरो आहात, आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि खूप चांगला अनुभव तुम्ही शेअर केला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मला खूप कौतुक वाटतं तुम्हाला सगळ्या मंडळींचं. काय ना, मी आता काही वेळापूर्वी म्हटलं ना सर की प्रचलित चेहरे, नियमित दिसणारे चेहरे त्या प्रकाशातच असतात, त्यांच्या चर्चा होतात, त्यांच्या आणि तुम्ही विविध सिनेमातलीच विविध क्षेत्रातली विविध फॅकल्टीतली माणसं शोधून आणि खऱ्या अर्थानं गुणसंपन्न माणसं आहेत. त्यांचं स्ट्रगल म्हणणं नाही, त्यांचं कार्य पोहोचावं लोकांपर्यंत, छान हेतू आहे तुमचा आणि त्याला माझ्याकडनं शुभेच्छा. खूप धन्यवाद. नितेश पवारांचा जो हेतू आहे, जो बाबा टॉकीजच्या माध्यम सिनेमाचा हेतू, तो खरंच सफल होतोय आणि आम्ही आता एवढे इंटरव्ह्यू करताना आम्हाला अनुभव येतोय. अगदी धन्यवाद.